बघा, एका निवडणुकीत 20% मतदान अवैध झालं, पराजित उमेदवाराला 35% मतं मिळाली, त्यामुळे तो 200 मतांनी पराजित झाला, तर एकूण मतदान किती झालं असा प्रश्न विचार. निवडणुका या घटकावर आधारित. एकूण मतदान किती झालं हा जो मुख्य प्रश्न आहे लेकरांनो. एकूण ही कोणतीही एकूण गोष्ट 100% असते. एकूण मतदान उदाहरणार्थ 100% झालं बाबा असं आम्ही गृहीत धरायचं. ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात ठेवा. आता या एकूण मतदान 100% झाल्यापैकी 20% मतदान अवैध झालं, म्हणजे बाद झालं बाबा, कामाचं ठरलं नाही. 20% मतदान अवैध झालेलं हे 20% मतदान वजा करा, म्हणजे वजाबाकी 80% काय प्राप्त होते, तर वैध मतांची टक्केवारी. याला वैध मतदान, वैध मत किंवा वैध मतांची ही टक्केवारी लक्षात घ्या. पैकी हे दोघं जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये, निवडणूक, एक जिंकलेला आणि दुसरा निवडणूक हारलेला, गणित काय म्हणते की पराजित उमेदवाराला 35% मतं मिळाली, त्यामुळे तो 200 मतांनी पराजित झाला. याला 35% हरलेल्या म्हणजेच पराजित म्हणजेच हरलेला, पराजित झालेल्या उमेदवाराला 35% मतं मिळाली. एकूण वैध मतदान 80% आहे. 80 मधून जर 35 गेले, याचा अर्थ असा होतो की जिंकलेल्या उमेदवाराला अर्थात 35%, आपलं 45% मतदान मिळालं. सॉरी, पराजित उमेदवाराला जर 35% मतदान मिळते आणि एकूण जर मतदान वैध मतदान 80% ठरते, तर 80 वजा 35 अर्थात जिंकलेल्या उमेदवाराच्या मतदानाची टक्केवारी 45%. मग हा पराजित झालेला उमेदवार किती टक्के मतांनी पराजित झाला हा प्रश्न आम्ही आमच्या मनाशी केला पाहिजे. याचा अर्थ 45% मधून 35% जेव्हा वजा केले जातात, तेव्हा 10% मतदान पराजित उमेदवाराला जिंकलेल्या उमेदवारापेक्षा 10% मतदान कमी झालं. हे 10% जे कमी झालेलं मतदान आहे, हे मतदान म्हणजेच हे 200 मतं आहेत, ज्यामुळे तो पराजित झाला. लेकरांनो, गोष्टी लक्षात ठेवा. मग इथं टक्के आणि मतांची संख्या किंवा मतदान हे जर 10% मतदान म्हणजे हे 200 मतं होत, तर लेकरांनो एकूण मतदान झालं 100%. आम्हाला एकूण मतदान किती झालं असा प्रश्न विचारला. आता झाल्यानंतर काही मतदान अवैध ठरलं, तो भाग वेगळा. मतदान प्रोसेसमध्ये काही मतं ही अवैध ठरतच असतात. काहींना दिसत नसते, काहींना समजत नसते, काही अज्ञानी असतात. या गडबड गोंधळीमध्ये काही मतदान हे अवैध ठरतच. पण प्रश्न एकूण मतदान किती झालं, एकूण मतदानाची टक्केवारी 100% आहे. लेकरांनो, हे 10% म्हणजे जर 200, तर एकूण झालेलं मतदान 100% किती? त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना 100चा गुणाकार 200 सोबत, छेदस्थानी 10 हे टक्क्याचे. आता 10 100, आता 10 गुणिला 200, याचा अर्थ 2000 मतदान. हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, निवडणुका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.